नमस्कार प्रेक्षक आपण आज एक नवीन योजनेविषयी जाणून घेणार आहोत. योजनेचे नाव आहे रोजगाराभिमुख योजना. योजना काय आहे नेमकी? पहिलं म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची रोजगारभिमुख योजना आहे. यामध्ये युवकांना प्रत्यक्ष उद्योग किंवा कार्यालयात काम करत प्रशिक्षण ऑन द जॉब ट्रेनिंग दिले जाते आणि त्या काळात सरकारकडून स्टायपेंड मिळतो. दुसरे म्हणजे याचे मुख्य उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह जाणून घेऊयात. बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणं, नोकरीसाठी आवश्यक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देणे, उद्योगांना स्किल मॅन पॉवर उपलब्ध करून देणे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर गॅप कमी करणे, महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणे. तिसरे म्हणजे याचा अर्ज कसा करायचा आहे किंवा कोण अर्ज करू शकतो याची इलिजिबिलिटी जाणून घेऊया. शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष. इतर अटी म्हटल्या तर महाराष्ट्राचा कायम रहिवासी असणं गरजेचं आहे, आधार कार्ड असणं आवश्यक आहे, बँक खाते DBTसाठी लागते, सध्या पूर्ण वेळ नोकरीत असणे. या सर्व अटी आहेत. चौथे म्हणजे प्रशिक्षण कसे असते, ट्रेनिंग स्ट्रक्चर कसं असतं. ट्रेनिंग प्रत्यक्ष कंपनी उद्योगात होते. गव्हर्नमेंट रजिस्टर कंपन्यांमध्येच प्लेसमेंट मिळते. सुरुवातीला 6 महिने आणि नंतर 11 महिन्यापर्यंत वाढ असते. काम शिकताना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. सॉफ्ट स्किल्स आणि टेक्निकल स्किल्स दोघेही डेव्हलप होतात. पाचवे म्हणजे स्टायपेंड किती मिळतो. हा सर्वात म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. शिक्षण मासिक स्टायपेंड 12वी पास असाल तर 6,000, ITI किंवा डिप्लोमा असाल तर 8,000, ग्रॅज्युएट किंवा PG असाल तर 10,000. पैसे थेट खात्यात DBTद्वारे जमा होतात. वेळेवर मासिक पेमेंट होतं. 6वे म्हणजे अर्ज कुठे करायचा, ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असते. अधिकृत पोर्टल यासाठी दिलेला आहे, महास्वयं पोर्टल. लक्षात ठेवा, याची वेबसाईट आहे रोजगार.mahaswayam.government.in. याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया. कसं करायचं आहे रजिस्ट्रेशन. सर्वात आधी वेबसाईट उघडा. त्यानंतर जॉब सीकर म्हणून रजिस्टर करा. प्रोफाईल पूर्ण करा. आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. उपलब्ध प्रशिक्षण संधी निवडा. कंपनीकडून सिलेक्शन झाल्यावर जॉईनिंग येईलच. 7वं आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत. आधार कार्ड, शिक्षण प्रमाणपत्र म्हणजे 10वी 12वी तुम्ही ग्रॅज्युएट जे काही असाल ते सर्व प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, रहिवासी दाखला आणि मोबाईल नंबर. 8वं म्हणजे कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण मिळतं. IT सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग किंवा फायनान्स, रिटेल, हेल्थ केअर, गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि MSEB उद्योग. 9वे योजनेचा बजेट आणि लक्ष. अंदाजे 5,500 कोटींची तरतूद यामध्ये केली गेलेली आहे आणि दरवर्षी सुमारे 10 लाख युवकांना याचा लाभ होतो. 10वे योजना का महत्त्वाची आहे. एक्सपिरियन्स नसल्यामुळे नोकरी मिळत नाही हा प्रश्न ही योजना चांगल्या पद्धतीने सोडवते. शिक्षण आणि प्रॅक्टिकल स्किल यांचा तो दुवा आहे. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी देखील यामार्फत मिळते आणि भविष्यात परमनंट जॉब मिळण्याची शक्यता देखील वाढते. तर मित्रांनो, कशी वाटली ही योजना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.